बदलापुरातील शालेय चिमुरड्यांसोबत घडलेली घटना घृणास्पद आणि संतापजनक आहे। आपल्या राज्यात असा गुन्हा करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, कारण हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे। गृहमंत्री देवेंद्र भाऊ यांनी आदेश देताच या घटनेतील नराधम आरोपीच्या 2 तासातच मुसक्या आवळण्यात आल्या। और फास्ट ट्रैक कोर्ट में इसको हम चलाने की कोशिश करेंगे ताकि न्याय मिल पाए। कर्तव्यात कसूर करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचं गृहमंत्र्यांनी ताबडतोब निलंबन करत महिला अत्याचाराच्या घटना खपवून घेतल्या जाणार नाहीत असा स्पष्ट संदेशच दिलाय। बदलापूरच्या दुर्दैवी घटनेचा गतीनं तपास करून खटला जलदगती न्यायालयात चालवण्यात येणार आहे। या खटल्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। यापूर्वीही अनेक संवेदनशील प्रकरणांमध्ये फडणवीसांनी पीडितांना न्याय देण्याचा प्रयत्न केलाय। 2016 साली कोपर्डीतील ताईसोबत घडलेल्या अत्याचार प्रकरणातील आरोपींना तात्काळ शिक्षा मिळवून देण्यात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची भूमिका बजावली। वर्षभरापूर्वी दिल्लीत लिव्ह इन रिलेशनमध्ये राहणाऱ्या मुंबईच्या श्रद्धा वालकर हत्या प्रकरणानंतर गृहमंत्री फडणवीसांनी डेटिंग ॲप्सवरती नियंत्रण आणण्याची भूमिका घेतली। यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून जिहाद यांच्या फसव्या प्रेमाला बळी पडणाऱ्या मुलींची संख्या कमी होण्यास मदत झाली आहे।